नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरण प्रकल्पात पाणी पातळी खालावल्याने नंदुरबार शहराला पाणीपुरवठ्याचा प्रश्न दरवर्षी निर्माण होत असतो। याचाच दूरदृष्टिकोनातून विचार करत नंदुरबार शहराला योग्य प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा या संकल्पनेतून माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीपात्रातून पाईपलाईनद्वारे नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी योजना राबविण्यात यावी व त्यासाठी भरघोस निधी महाराष्ट्र राज्य शासनाने नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यासाठी द्यावा अशी मागणी केली आहे। याच मागणीचे निवेदन आज माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना देण्यात आले आहे। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, नगरपालिकेचे विरोधी पक्षनेता हिरालाल चौधरी, भाजपा नगरसेवक आनंदा माडी, नगरसेवक लक्ष्मण माडी, नगरसेवक पंकज चौधरी, माजी नगरसेवक संतोष वसईकर, सामाजिक कार्यकर्ता सतीश मराठे, माजी नगरसेवक प्रकाश भोई आदी उपस्थित होते। यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे आपल्याकडे नंदुरबार शहराला तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय आणि पहिले नगरपालिका 1 दिवसाआड पाणी देत होती, आता तर 3 दिवसाआड 4 दिवसाआड पाणी देणार आहे अशा प्रकारची माहिती समोर येते। आणि ही तीव्र पाणी टंचाईला आपल्याला सामोरं जायचं असेल तर आदरणीय गावित साहेबांनी एक त्यांचा मनातला एक जो प्रोजेक्ट होता की आपण तापी नदीवरून पाण्याची पाईपलाईन करून नंदुरबार शहराच्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी, या योजनेला गती देण्याची आता वेळ आलेली आहे। आपण जर ही योजना केली तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे दूर होईल आणि नंदुरबार शहराला आणि आसपासच्या परिसराला पाण्याची जी सोय आहे ती दररोज आपल्याला पाणी हे देता येऊ शकतं। आपण आज मी माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, नगरसेवक आम्ही जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही विनंती केली की लवकरात लवकर DPR तयार करून ही योजना शासनाकडून मंजूर करून घेतली पाहिजे, जेणेकरून नंदुरबारकरांना पाण्याची सोय ही आपल्याला करता येईल।